रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026. आपण आपल्या परिक्रमेतल्या 118व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. मेकलसुता आश्रम मुंदी या ठिकाणावरून. काल आपण या ठिकाणी परवानगीने विश्रांतीसाठी थांबलो होतो. आपण आता ओंकारेश्वरच्या दिशेने पुढे मार्गस्थ होत आहोत. ओंकारेश्वर या ठिकाणावरून साधारण 55 किलोमीटर बाकी आहे. बघूयात आज आपण कुठपर्यंत पोहोचतोय. आज तरी आपण ओंकारेश्वरमध्ये पोहोचणार नाही. आपण ओंकारेश्वरला उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहोत, कारण आता राहिलेले 55 किलोमीटर आपण खूप निवांत जाणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर ज्या गल्लीतून आपण आतमध्ये आलो होतो, या समोरच्या गल्लीतून आपल्याला आता बाहेर जायचंय. आणि काल आपण दुर्गा मंदिरापासून इथपर्यंत आलो होतो, तर आपल्याला दुर्गा मंदिरापर्यंत पुन्हा मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गल्लीतून आपण सरळ पुढे आल्यानंतर हा जो आडवा मार्ग लागलेला आहे, या आडव्या मार्गाने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दुर्गा मंदिरापर्यंत आल्यानंतर दुर्गा मंदिराच्या उजव्या बाजूने जो मार्ग आहे, त्या मार्गाने आपल्याला सरळ सरळ पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दुर्गा मंदिरातून आपण पुढे मार्गस्थ होत असताना या ठिकाणी आपल्याला दुर्गा मंदिरात बालभोग आणि चायप्रसादीचं निमंत्रण मिळालं, ते स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. दुर्गा नर्मदे हर. दुर्गा मंदिराच्या नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. दुर्गा मंदिराच्या शेजारून रस्त्याने पुढे आल्यानंतर या ठिकाणी जो चौक लागलाय, त्या चौकातून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. उजव्या बाजूला आपल्याला मार्गस्थ व्हायचंय, पण उजव्या बाजूला 2 रस्ते आहेत. त्यातल्या पुढच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचं. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागले, त्यातल्या सरळ सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या रस्त्याने आपण सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक आडवा मार्ग लागलेला आहे. या आडव्या मार्गाने आपण डावीकडे मार्गस्थ होत आहोत. डावीकडे मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा पुढे एक चौक दिसतोय. या चौकात दिशादर्शक फलक लावलेला आहे, परिक्रमा मार्ग देवला कुठला म्हणून. तर या मार्गाने आपल्याला सरळ सरळ डावीकडे आता मार्गस्थ व्हायचे, देवला कुठला या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही मार्गाने पुढे न जाता हा जो मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्याने आपल्याला सरळ सरळ सनावद रोडने पुढे केनूद या गावाकडे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ या मार्गाने साधारण 200-300 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक मोठा रस्ता लागलेला आहे. या मोठ्या रस्त्याला सुद्धा आपल्याला पार करून पलीकडे सरळ मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारे हा सनावद रोड आहे. या सनावद रोडने आपल्याला सरळ सरळ पुढे आज मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या मुंदी गावातून बाहेर पडून या सनावद रोडने पुढे मार्गस्थ आहोत, केनूद या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण मुंडी या गावातून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर केनूद या गावात येऊन पोहोचलेलो आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. केनूद गावातून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर आपण या भमोरी गावामध्ये आलेलो आहे. याही भमोरी गावातून आपण सरळ सरळ पुढे देवला या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. एका 2 व्हीलर वाल्याने आपल्याला या ठिकाणी थांबवून या पाठीमागच्या हॉटेलमध्ये चायप्रसादी व बालभोग आपल्याला दिला, तो आपण स्वीकारून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारच्या या मार्गाने आपण आता देवला या गावाकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. भमोरी गावातून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर सरळ सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावर मार्गामध्ये आपल्याला जलवा बुजुर्ग हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपण देवला या गावाच्या दिशेने सरळ सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जलवा बुजुर्ग गावापासून साधारण 5 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी देवला हे गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे. या गावात स्थित असणारा आश्रम किंवा मंदिर जे काही असेल, त्या ठिकाणी आपण दुपारच्या विश्रांतीसाठी थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. विश्रांतीनंतर आपल्याला याच सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देवलामध्ये या ठिकाणी देवी अहिल्या आश्रम आहे. या ठिकाणी आपण दुपारची विश्रांती करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी देवी अहिल्या आश्रम आहे देवला गावामध्ये.
त्या ठिकाणी आपण दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो. आपल्या अगोदरच जवळजवळ 30 ते 35 परिक्रमावासी या ठिकाणी आलेले होते. त्याच्यामुळे त्यांनी सदाव्रत घेऊन या ठिकाणी भोजन प्रसादी तयार केली होती आणि आपल्यालाही त्या भोजन प्रसादीचा नर्मदे हर नर्मदे हर आपल्यालाही त्या भोजन प्रसादीसाठी त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं. आपण भोजन प्रसादी स्वीकारून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्णारी नर्मदे हर. आपल्याला 5 ते 6 दिवसापूर्वी श्री सौरभ साहेबांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी 1001 रुपये पाठवले होते. ते आपण त्यांच्या नावे या देवी अहिल्या देवी आश्रमामध्ये देवला या गावामध्ये आपण ती जमा केलेली आहे. श्री सौरभ साहेबांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात, त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. देवला गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक मोठा कॅनॉल वाहतोय. हा पुनासा धरणातला नर्मदा मैयाच्या जलाचा हा डावा कालवा आहे. या कालव्याने हे पाणी या ठिकाणी पुढे मार्गस्थ होत आहे. आपण या ठिकाणी नमन करून पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण आता अटूट या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्णारी नर्मदे हर. देवला गावातून या मार्गाने आपण साधारण 2.5 ते 3 किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी खुटला नावाचं हे गाव आलेलं आहे. याही गावातून आपण अटूट खास नावाच्या गावाकडे पुढे सरळ सरळ मार्गस्थ आहोत. सकाळी सनावद रोडला लागल्यापासून आपण कुठेही वळालो नाही. हा सरळ मार्ग आपला आता अजूनही चालू आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. कुठला गावातून आपण पुढे मार्गस्थ होत असताना या ठिकाणी एक चहाचं दुकान आणि छोटीशी टपरी आहे. तिथून आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी चाय प्रसादी व बालभोग आपल्याला दिला. त्याचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. सर्व परिक्रमावासींना ते या ठिकाणी चाय प्रसादी आणि बालभोग याचा निमंत्रण देतात. त्या ठिकाणी आपण आपल्याला 5 ते 6 दिवसापूर्वी गुप्तदान आलं होतं. त्या गुप्तदानातले 101 रुपये आपण या ठिकाणी त्यांच्या स्कॅनरवरती पाठवलेले आहेत. रामकृष्णारी नर्मदे हर. ज्यांनी हे गुप्तदान पाठवलं त्यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्णारी नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या खुटला गावातून सरळ सरळ पुढे अटूट खास या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्णारी नर्मदे हर. खुटला गावातून साधारण 3 किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर नर्मदे हर बेटा नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. खुटला गावातून साधारण 3 किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण दुडगाव या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे अटूट खास या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. दुडगाव पासून साधारण 3 ते 3.5 किलोमीटर आपण या मार्गाने सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर आपण अटूट खास या गावापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे हरिवंशपुरा या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे अटूट खास गाव आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. अटूट खास गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 मार्ग आहेत बघा. एक उजवीकडे चाललेला आहे आणि एक डावीकडे मार्ग चाललेला आहे. या डावीकडच्या मार्गाने आपल्याला सरळ सरळ पुढे हरिवंशपुरा या गावाच्या दिशेने मार्ग व्हायचंय. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. अटूट खास गावातून थोडंसं पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक पूल लागलेला आहे. या पुलाखालून अमाक नदी वाहत जात नर्मदा मैयाला भेटते. या पुलाच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून एक पूल लागणार आहे. त्या पुलाखालून नर्मदे हर मैया. त्या पुलाखालून कावेरी नदी वाहत जाऊन पुढे जाते आणि कावेरी आणि अमाक या दोन्ही नद्यांचा संगम थोडंसं पुढे जाऊन या टाकीच्या पलीकडे होतोय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आपण या मार्गाने सरळ सरळ हरवंशपुरा या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. अमाक नदीच्या पुलावरून साधारण 200 ते 250 मीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी 2 रस्ते आहेत. एक सरळ जाण्यासाठी आणि एक डावीकडे जाण्यासाठी. आश्रमात जायचं असेल तर डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. आपल्याला परिक्रमेतल्या पुढच्या पडावामध्ये सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय म्हणून आपण या पुलावरून पुढे मार्गस्थ होत आहोत. या पुलाखालून जी नदी वाहते ही कावेरी नदी आहे. कावेरी नदी आणि पाठीमागं जी होती ती अमाक नदी, या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणावरून साधारण अर्धा किलोमीटर पुढे होतो आणि मग तो मुख्य प्रवाह वाहत जाऊन नर्मदा मैयामध्ये विलीन होतो.
रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या मार्गाने हरवंशपुरा या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. पुलावरून गेल्यानंतर पुढे समोरही 2 रस्ते दिसतात, त्यातल्या आपल्याला उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचं. रामकृष्णारी नर्मदे. रामकृष्णारी नर्मदे हर अटूट खास गावातून साधारण 3 ते 3.5 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे आपल्याला. या आडव्या मार्गात जर उजवीकडे आपण बघितलं तर पुणासा गावावरून हा मार्ग आलेला आहे आणि हा जो सरळ सरळ मार्ग चाललेला आहे तो सरळ मार्ग सनावद या शहराकडे चाललेला आहे. तर आपल्याला या मार्गाने हरवंशपुरा या गावाच्या दिशेने सरळ मार्गस्थ व्हायचंय. आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण या गावात जे आश्रम किंवा मंदिर असेल त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या सरळ मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक बोर्ड लागलेला आहे, आश्रम चालू है करके, पण आपल्याला चौकात सांगितलंय की हे आश्रम बंद आहे म्हणून. रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी हे आश्रम स्थित आहे. आश्रम चालू है या बोर्डापासून आपण आतमध्ये तर आलेलो आहे. या ठिकाणी समोर आश्रमही दिसत आहेत, काही परिक्रमावासी पण दिसतात. त्या ठिकाणी आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आश्रमापर्यंत आतमध्ये आलोय. या ठिकाणी आश्रमात कोणीच नाहीये. आपण आश्रमाचा जो संपर्क नंबर होता त्याच्यावरती कॉल करून या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगी तर घेतलेली आहे, पण या ठिकाणी कोणीच सेवा करणारा नाहीये. फक्त आपल्याला संध्याकाळी विश्रांती करायची आणि पुढे मार्गस्थ व्हायचंय. आपल्या अगोदर 5 ते 6 परिक्रमावासी या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 118व्या दिवसाच्या परिक्रमेच्या पडावामध्ये आपण मुंदी या गावातून पुढे मार्गस्थ होऊन परिक्रमेतला साधारण 29 किलोमीटरचा पडाव गाठून आज या ठिकाणी हरिवंशपुरा या गावात स्थित असणाऱ्या या कावेश्वर धाम आश्रमापर्यंत आलेलो आहे. या आश्रमामध्ये आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगीने थांबत आहोत. आश्रमाचे जे या ठिकाणचे सेवेकरी आहेत ते आज बाहेर गावी गेले असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, पण त्यांनी या ठिकाणी आपल्याला राहण्याची परवानगी दिलेली आहे. 5 ते 6 परिक्रमावासी अगोदरच आलेले होते आणि आपण 2 असे साधारण 8 ते 9 परिक्रमावासी या ठिकाणी आता विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. तर मग आपण पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये. उद्या आपण ओंकारेश्वरला संध्याकाळी विश्रांतीसाठी पोहोचतोय आणि परवा आपली परिक्रमा पूर्ण होणार आहे. बघूयात आता उद्या आणि परवा 2 दिवसात आपल्याला काय काय अनुभव येतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. व्हिडिओ पाहत राहा, कारण शेवटच्या दिवशी काहीतरी विशेष असणार आहे. ते विशेष पाहण्याची संधी घालवू नका. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये.